श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे म्हसोबा हा जो राखणदार देव आहे ह्याच्याकडून कोणतंही कार्य कोणतंही काम कसं करून घ्यायचं आणि तुम्हाला हवं ते काम पूर्ण करायची क्षमता ह्या देवतेकडे आहे, ही उग्र शक्तीकडे आहे आणि ह्या क्षेत्रपालाकडे आहे. तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल कोणतंही कार्य ह्या देवाकडनं म्हसोबाकडून करून कसं घ्यायचं, तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल. व्हिडिओच्या शेवटी आणि मध्यांतर मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजतील आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल कोणतीही गोष्ट आपण कशी सिद्ध करायची आणि कशा पद्धतीने आपलं कार्य करून घ्यायचं. व्हिडिओ क्वालिटी आणि ऑडिओ क्वालिटी दोन्ही तुम्ही ऍडजस्ट करा. तुमचा जोपर्यंत चांगला सपोर्ट मिळत नाही मित्रांनो, तोपर्यंत थोडस समजून घ्या. मित्रांनो, मला एक व्यक्ती कमेंट करते, कमेंट मध्ये सांगतेय की बाबा हा व्हिडिओ तुम्ही बनवलाय गुरुजी, तर हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा बनवा, त्याची व्हॉइस क्वालिटी चांगली नाहीये, आवाज चांगला येत नाहीये. तर मी तुम्हाला एक सांगू शकतो की ऍडजस्ट करा. आता सध्या एक टाइम एक पिरियड थोडासा गेल्यानंतर मी इम्प्रूव्ह करेल यामध्ये ऑडिओ क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी दोन्ही सुद्धा ऍडजस्ट करा. ठीक आहे मित्रांनो, आता आपण कोणतंही काम कसं सिद्ध करायचं, कुठलंही कार्य आपण कसं सिद्ध करून घ्यायचं आणि तो राखणदार क्षेत्रपाल आपलं काम कसं करतो हे जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, पहिल्यांदा आपण माहिती घेऊयात नक्की आहे कोण क्षेत्रपाल, आहे कोण म्हसोबा, आहे कोण. मित्रांनो, म्हसोबाला ग्रामीण भाषेमध्ये क्षेत्रपाल म्हटलं जातं किंवा म्हसोबा हे दोन नावं त्याला आहेत. वैदिक नाव क्षेत्रपाल म्हटलं जातं आणि ग्रामीण भाषेमध्ये म्हसोबा म्हटलं जातं. मित्रांनो, म्हसोबा हा मुख्यतः गावाच्या पातळीवरती, गावाच्या एशीवरती त्याचं स्थान असतं. कोणत्याही देवीच्या मंदिरापाशी किंवा देवी देवतांच्या मंदिरापाशी गुप्त राखणदार म्हणून ह्याचं नाव असतं. काही गुप्त असतात, काही प्रकट असतात. गुप्त खूप डेंजरस असतात आणि प्रकट असलेले सात्विक मध्यंतर असतात. म्हसोबा हा कसं कार्य करतो? म्हसोबा स्वतः कधी कार्य करत नाही. म्हसोबा कार्य करून घेण्यासाठी स्वतः त्याच्याकडे नीच कोटीच्या क्षमतेचे देवदेवता असतात. नीच कोटीचे देव कोण? चेडा, गोटे, पित्र हे ह्याच्याकडनं कार्य करून घेणारी क्षमता कुणाकडे असते? म्हसोबाकडे असते. भैरवाचं दुसरं रूप म्हणजे म्हसोबा. एवढं तर समजलं असेल तुम्हाला. मित्रांनो, हा जो म्हसोबा आहे, म्हसोबाला जास्त करून लोक नवस पूर्ण झाल्यानंतर देणं देतात. आपण मुख्यतः काय करायचं आहे, ह्या म्हसोबाला देणं आपण जरा लवकर करायचं आहे. हो, कुठली गोष्ट तुम्हाला, एखादी गोष्ट तुम्हाला खायची असेल, तुम्ही काय करता, पहिल्यांदा टेस्ट करून बघता. टेस्ट केल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट खावीशी वाटते, आवडती खूप, मग तुम्ही काय करता, ती वस्तू खाता. तशाच पद्धतीनं एखादी गोष्ट आपल्याला करून घ्यायची असेल तर ह्या देवतेला प्रथम आपल्याला भोग द्यावा लागतो, प्रथम नैवेद्य द्यावा लागतो. नैवेद्य द्यायचा कशाचा? तर पूर्णपणे सात्विक उपाय आहे. कुठल्या प्रकारच्या याच्यामध्ये बळी अशा प्रकारच्या गोष्टी नाहीये आणि पूर्णपणे वैदिक कर्मकांडानुसार हा उपाय तुम्हाला सांगतो. वैदिक पद्धतीनुसार हा तुम्हाला उपाय सांगितला जातोय. मित्रांनो, म्हसोबाला देणं ह्या गोष्टी सर्व वेगवेगळ्या प्रकार आहेत. शाक्त संप्रदाय वेगळा आहे, कर्मकांड आमचा हा जो प्रकार आहे हा वेगळा आहे, तंत्रविद्या हा प्रकार वेगळा आहे. तिन्ही प्रकार वेगवेगळे आहेत. तुमचं काम होईल याची 100% गॅरंटी आहे, पण तुम्ही श्रद्धेने विश्वासाने केलं तर असं आहे. आणि तुम्ही ज्या म्हसोबापाशी करताय तो जागृत असणं गरजेचं आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगेल म्हसोबा जागृत आहे का नाही, कसं पाहायचं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण म्हसोबाकडनं कोणतं कार्य कसं करून घ्यायचं. सर्वप्रथम आमोशाच्या दिवशी थोडा कठोर उपाय सांगतोय. आमोशाच्या दिवशी तुम्हाला म्हसोबाला हे देणं घेऊन जायचंय. एका कागदावरती पहिल्यांदा तुमची कोणती इच्छा आहे एका कागदावरती लिहायची आहे, लाल पेनाने लिहायची आहे आणि लिहून झाल्यानंतर ना खाली स्टार काढायचा आहे. खाली स्टार काढल्यानंतर ना ती चिठ्ठी फोल्ड करायची. म्हसोबाचं देणं काय द्यायचं सांगतो. प्रथम त्याला मदिरा लागते. दुसरी गोष्ट खारे, फुटाणे, म्हणजे खारे शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे आणि
सात धान्याची रोडगा, 7 धान्याचा रोडगा, बिना मिठाचा भात, 1 अंड न उखडवलेलं तसंच त्याच्यावरती ठेवायचं. हे झालं त्याचं टेम्पररी सुरुवातीला द्यायचं खाद्य. 1 नारळ, गुलाल, कापूर, हळदी कुंकू देवी देवतांच्या नावाने 2 नारळ न्यायचे. मंदिर असेल देवीचं देवतेचं तर म्हसोबात या मंदिरापाशी जायचं आहे. शेंदूर पण घेऊन जायचं आहे. म्हसोबाला पहिल्यांदा शेंदूर थोडासा नॉर्मली हाताने लावायचा. म्हसोबाच्या कपाळाला आपण गंध लावायचा आहे. कुठलं गंध? गुलाल म्हसोबाला प्रिय आहे, लावायचा आहे. लावल्यानंतर म्हसोबा समोर सर्व गोष्टी पेपरावरती ठेवायच्या. खाली वर्तमान पेपर तुम्ही ठेवू शकता किंवा प्लेट सुद्धा प्लास्टिकचे मिळतात त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याच्यावरती सर्व काही गोष्टी ठेवायच्या आहेत आणि म्हसोबाला चिठ्ठी जी तुम्ही आणलेली आहे ती चिठ्ठी समोर ठेवायची आहे. समोर ठेवून त्याच्यावरती 1 लिंबू ठेवायचा आहे. 1 लिंबू ठेवल्यानंतर त्याच्यावरती तुमची जी इच्छा आहे हातामध्ये पकडायचं आहे गुलाल. चिठ्ठी म्हसोबाच्या समोर ठेवली, सगळं खाजं दाणं सगळं समोर ठेवलं, चिठ्ठी समोर ठेवली, चिठ्ठीवर लिंबू ठेवलं, हातामध्ये काय घ्यायचं आहे? गुलाल घ्यायचा आहे. डोळे बंद करून 2 मिनिटं म्हसोबाला सर्व काही मनातल्या गोष्टी सांगायच्या आहे आणि जी हातामध्ये तुमच्या असणारी जी गोष्ट आहे, जो गुलाल आहे तो त्या लिंबावरती सोडायचा आहे. सोडल्यानंतर 2 अगरबत्त्या, 1 नारळ म्हसोबाला फोडायचा आहे. म्हसोबाच्या ह्या बाजूला 1 त्या बाजूला 1, दोन्ही बाजूला 1 नारळ फोडून दोन्ही बाजूला ठेवून द्यायचा आहे तुटलेला. प्रथम जी देवी असेल, जी देवता असेल त्या देवाचा मानपान पूर्ण घेऊन जायचा. ओटी असेल, देवी असेल ओटी, देव असेल, भैरबा वगैरे असेल तरी बाहेर म्हसोबा नावाचा तिथे रक्षक असतो. म्हसोबाचा सगळा मानपान, त्या भैरवनाथाचा मानपान किंवा मग देवी असेल तर देवीचा मानपान थोडक्यात घेऊन जायचा आहे. चिठ्ठी तुम्ही केली, चिठ्ठी घेऊन तुम्ही सर्व गोष्टी बोलल्यानंतर जे लिंबू तुम्ही समोर ठेवलेलं आहे ते लिंबू उचलायचं आहे आणि खिशात ठेवायचं आहे. आणि जी चिठ्ठी ठेवलेली आहे ती चिठ्ठी तुम्ही जाळून टाकायची आहे. तिथे जाळल्यानंतर जी राख असेल ती राख आणि म्हसोबापासून गुलाल हे दोन्ही एकत्र मिक्स करायचं आहे. मिक्स करून 4ही दिशेला फुंकायचं आहे. त्याचं कारण असं, म्हसोबा ही दैवत आहे, हे उग्र दैवत आणि रक्षक दैवत आहे. ह्याची ऊर्जा 10 दिशेमध्ये असते. 10 दिशा कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य, आकाश आणि पाताळ एवढ्या ठिकाणी तिची ऊर्जा असते. त्यामुळे 10ही दिशेला फुंकायचंय. इकडे 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 वरती आणि खाली असं 10 दिशेला तो गुलाल आणि ती जाळलेली चिठ्ठीचं राख मिक्स करून फुंकायची आहे. फुंकल्यानंतर घरी यायचं आहे. मुदत मागायची. लिंबू उचलताना, गुलाल वाहताना आपल्याला मुदत मागायची. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही ती चिठ्ठीवर लिंबू ठेवताल, गुलाल सोडताल त्यावेळेला मुदत मागायची. माझं हे काम आहे, कमीत कमी 1.25 महिन्यामध्ये माझं हे काम व्हायला पाहिजे असं म्हणून ते लिंबू गुलाल सोडून ते लिंबू परत उचलायचं आहे. बोलून झाल्यानंतर लिंबू खिशात ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर सर्व गोष्टी सांगितल्याप्रमाणे सेम करायच्या आहेत आणि घरी निघून यायचं आहे. घरी निघून आल्यानंतर ते लिंबू तुम्ही लाल कपड्यात बांधून तुमच्या खिशात बाळगायचं आहे 1.25 महिन्यापर्यंत. 1.25 महिन्यात तुमचं काम होणार हे 100% मी तुम्हाला सांगतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमचं काम 100% होणार. फक्त प्रोसेस नुसार करा. आमोशाला तुम्ही हे त्याचं देणं दिलं. देणं दिल्यानंतर 1.25 महिन्यानंतर त्याचं देणं तुम्हाला परत द्यायचं. जर का नाही दिलं तर त्याचा भयंकर त्रास होईल. आता सांग, देणं काय द्यायचंय परत? 40 डेज पिरियड पूर्ण झाल्यानंतर काय द्यायचंय? त्यावेळेला परत त्याला मधिरा, 7 धान्याचं रोडगं, बिना मिठाचा भात, 7 रंगाचा भात किंवा 5 रंगाचा भात. म्हणजे दामटं केलं तुम्ही, त्याच्यावरती पांढरा भात ठेवला, हे झालं वेगळं. परत कुकरमध्ये तुम्ही भात शिजवून घेऊ शकता आणि त्या भातामध्ये भात वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून प्रत्येकात वेगवेगळा कलर तुम्ही टाकू शकता. टाकून ते मिक्स करून त्या कलरचा भात तयार करा. एका प्लेटमध्ये, एका पत्रावळीमध्ये तुम्ही ते सर्व भात वेगवेगळ्या याचा काढून घ्यायचा. जरा 5 कलरचा किंवा 4 कलरचा तुम्ही भात तयार करू शकता. केल्यानंतर 7 धान्याचं दामटं, बिना मिठाचा भात तो वेगळा. एक लिंबू चिरायचं, आडवं चिरायचं, त्यामध्ये साखर भरायची गोड
आणि ठेवून द्यायचं त्या भातावरती, रोडग्यावरती भात ठेवून त्याच्यावरती ते लिंबू ठेवून द्यायचं. बस हे सर्व घेऊन जायचं, मदिरा वगैरे ते सर्व घेऊन जायचं. या 3-4 गोष्टी सांगितलेल्या. नारळ फोडायचा, अगरबत्ती लावायची, या सर्व गोष्टींचा नैवेद्य द्यायचा. जर का देवी असेल, देवीच्या मंदिराबाहेर जर का असेल, तर तिथे तुम्ही त्यांना म्हसोबाला काय द्यायचं आहे, सॉरी तिथल्या देवी देवतांना काय द्यायचं आहे, त्यांचा मानपान, पुरणपोळीचा गोडचा मानपान त्यांना द्यायचा आहे. हा उपाय आहे. हा उपाय जर का तुम्ही केला ना, तर खात्री सांगतो तुमचं कोणतंही मोठं काम असेल, तुमचं जमिनीचं कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम असेल, सर्व काही गोष्टीवर तुम्हाला मार्ग निघेल. फक्त एक गोष्ट सांगतो, वाईट गोष्टीसाठी केलेली कोणतीही गोष्ट, वाईट आपण जर का करत असो एखाद्याचं, ते वाईट आपलं होतं. त्यामुळे कधीही कुणाचंही करताना चांगलं करा, स्वतःच्या चांगल्यासाठी प्रयोगाचा वापर करायचा आहे. वाईट गोष्टीसाठी वापर केला तर उलटा फटका जोरात तुम्हाला बसू शकतो. किती काय झालं तर दैवशक्ती आहे, दैवगतीचा फेरा हा वापस बसतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. वाईट गोष्टीसाठी याचा वापर करायचा नाही. तुमचा जर काही एखादा शत्रू असेल, तुम्हाला त्रास द्यायचा असेल, तर तो तुम्ही करू शकता, शत्रुता मिटावी म्हणून. याच्या व्यतिरिक्त काही नाही. मित्रांनो, तुम्हाला दिलेली जर का माहिती आवडली असेल, पुढच्या वेळेला ह्यापेक्षा सोपा उपाय सांगणार आहे. आरामात, नो टेन्शन मध्ये आरामात तुम्हाला उपाय करता येईल असा, जेणेकरून तुमचं काम फटाफट होऊन जाईल आणि जास्त तुम्हाला एवढी मोठी प्रोसेस करावी लागणार नाही. असा उपाय तुमच्यासाठी पुढच्या वेळेला आणि तो उपाय बघण्याआधी म्हसोबाचा, चेड्यांचा, मोहिनीचा, साधनेंचा उपाय तुम्हाला मिळायच्या आधी सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला मिळणार आहे. लाईक करा, तरच मी समजणार आहे की तुम्ही लाईक केलंय बाबा व्हिडिओ, तुम्ही लाईक केलंय. आता आपण नवीन व्हिडिओ बनवा यांच्यासाठी. तुम्ही सपोर्ट केला तर तुमच्यासाठी तुम्हाला मी सपोर्ट करणार, तुमच्यासाठी असे प्रयोग आणणार, तसे प्रयोग आतापर्यंत कोणी देऊ शकणार नाही तुम्हाला. सपोर्ट करा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सुद्धा करा. भेटूयात परत नवीन व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ.